अग्नी फाड लागला फाड अग्नी लागल्यावर काय झालं सुरुवातीला रावणाच्या गाड्या आणि विषयातून खाक म्हणजे रावणाचं सगळं थोबाड काढून झालं. अपमानला दशानन ओठ पोळले दारुण शंख करुण शके रावण तिरी पिटून आक्रंदे. ज्यावेळेस अग्नी भडकल्यावर दाढी विषयातून जळाल्या शेवटला काय झालं फटाला फोडायला बोंबला बी ना अर्धा बी ना रावण मनातल्या मनात दुःख करत आणि लहान दुःख करत इकडे पाहू लागला. उपराटे शंख पुराण बुद्ध त्राटो निकरी रावण प्रथम पावला अपमान उच्चधन फले नोहे. ज्यावेळेस रावणाचा एवढा मोठा अपमान झाला त्यावेळेस रावणानं मनाच्या ठिकाणी पश्चाताप केला विचार केला मी या माकडाला मारायला गेलो पण माझंच काय थोबाड्या माकडाला केलं आता पुढे हे माकड काय करेल अशी रावणाच्या मनामध्ये त्यावेळेस भीती वाटू लागली. रावण विचार विवेक मार्गी आम्ही पुछासी लाविली आगी तेही तमा लागी वानर सर्वांगी निशंक. आता रावण मोक मनाच्या ठिकाणी काय म्हणतो आता मी शब्दाला फुंकून भानगडी करून एकदा शब्दाला पेट घेतला म्हणजे पेट घेतला आता थोड्या वेळाला नाही घंटा 2 घंटा होईल वानर मरण असा मनाच्या ठिकाणी एका बाजूने विचार करायला दुसऱ्या बाजूने रावण काय विचार करतो त्याला अग्नी लावला पण माझं थोबड ह्याला सुरुवातीला काढ केलं उद्घाटन सुरुवात केलं आता हे अग्नी लावलेलं माकड गुणानं बसतं का काय करताय असा मनामध्ये भीती वाढू लागला. छळोनिया जाळीता कपिसी छळन नचले राम भक्तासी छळिता जाळली माझ्या मुखासी दाढी विषासी दहनाने. माणसाच्या मनामध्ये संकल्प विकल्प किती आहे रावणानं मोठ त्याला कपटानं मारायचा प्रयत्न केला ज्यावेळेस रावणाचं थोबाड काढून झालं त्यावेळेस रावण मनाच्या ठिकाणी पश्चातापानं म्हणतो मी कपट धरलं मनाच्या ठिकाणी राम भक्ताचा छळ करायला गेलो पण माझं थोबाड काळ झालं भाई वानर आता पुढं काय करते मरते का मारते अशी मनामध्ये भीती वाटू लागली. दीप्त पुच्छ हनुमंत शोभे जैसा बाळादित्य पुच्छते जेते क्रीनार वर्णत निशाचरात कपी पुच्छ. आता रावणाच्या सभेमध्ये एकटाच एक हनुमंत होता तो बाकी सगळे राक्षस होते मग राक्षस म्हणल्यावर किती देखणे असे सांगायची काही गरज नाही. एवढ्या राक्षसामध्ये हनुमंत कसे दिसू लागले सगळ्यामध्ये शोभायमान दिसू लागले दैदिप्यमान दिसू लागले. त्याचा दृष्टांत कसा दिला सकाळचा सूर्य जसा लाल भडक गोळ्यासारखा दिसतो ती अवस्था हनुमंताकडे पाहिल्यावर दिसू लागली. दीप्त पुच्छ हनुमंत जैसे शोभा जैसे बाळादित्य पुच्छते जे किरणावर्त निशाचरात कपी पुच्छ. सगळ्या राक्षसामध्ये एवढं ज्यावेळेस हनुमंताच्या शब्दाला अग्नी लागला आणि अग्नी भडकू लागला अग्नीच्या डोळ्याला ज्यावेळेस निघू लागल्या त्यावेळेस सकाळी सूर्य निघाल्यावर सगळीकडे प्रकाश पसरतो ना त्या नियमानुसार रावणाच्या सभेमध्ये सगळ्या राक्षसाच्या समोर ती प्रकाश राक्षसानं बघितल्यावर राक्षसाचे डोळे दुखलेले आहेत. उगवल्या कपिनीर कर अस्तपावती निशाचर रावण निर्दळी अंधकार घेऊन समग्र गर्व रात्री. आता नाथ महाराजांना तिथे साधा सोपा दृष्टांत दिला आता सूर्य मावळा म्हणजे रात्र झालेली आहे मग रात्रीच्या 10-11च्या नंतर की भूत म्हणा वेताळ म्हणा सैतान म्हणा ही भानगडी जेवढा चरायला निघतात ही सगळा हिंदा बाजार कवा राहतो अंधारामध्ये राहतो अंधारामध्ये त्या नियमानुसार जे अंधार होता रावणाच्या सभेमध्ये आणि ज्यावेळेस रावणाने शेपटाला अग्नी लावला आणि अग्नीचा प्रकाश ज्यावेळेस सभेच्या ठिकाणी पसरला त्या प्रकाशानं काय झालं की भूत म्हणजे राक्षस भूत जिकडे तोंड फिरत तिकडे पळायला सुरुवात केली. उठान देता वनरास छेदिले राजपास दुमपास निर्दळोनी ब्रह्मपाश नामे भवपास छेदिले. वानरानं विचार केला हनुमंताला आता आपलं शिकू बरोबर पेटलेला आहे आपण आता बसायचं नाही इथं त्या राक्षसाला इंद्रजीला रावणाला काय वाटलं होतं अगोदर ह्याला आपण ब्रह्मपाशामध्ये बांधलेलं म्हणून ह्याला इथून हलणार नाही रावणाला विचार एकला मनामध्ये वेगळा केला
आणि हनुमंताने सगळे ब्रह्मपाशी तोडले आणि पटकन सगळ्याच्या ठिकाणावर उड्डाण मारून हनुमंत कुठे जाऊन बसले. राम नामाच्या वरती सप्तपाशासी निवृत्ती पावनी स्वयंमारुती गरजे त्रिजगत की स्वानंदे. आता किती पाश आहेत म्हणून या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. 7 आहेत. 7 प्रकार पाशाचे सांगितलं. पण एवढे 7 प्रकार पाशाचे असो ती कशाने सुटले? हनुमंताच्या मुखामध्ये रामनामाचं स्मरण असल्यामुळं 7 पाशाचं बंधन कुठं पळून गेलं पता नाही. हनुमंत मोकळे झाले आणि हनुमंताला उपकार करू. काळपाश कर्मपाश जन्मपाश ब्रह्मपाश मायापाश मोहपाश जन्मपाशा 7वा. आता ह्या ओळीमध्ये 7 पाशाचे नाव आलं. तेवढे काही मध्ये ध्यानात नाही, तेवढे काही घेत बी बसून नाही. आता जन्मल्यावर माणसाच्या मागे पाशच लागला हो. तिथवर मर देतो. शेवटचा मरणारा म्हणजे 7वा पाश. ही 7 पाश हनुमंताला एक बिलकुल सुद्धा कसलाच बाधा केला नाही. त्या 7 पाशाच्या वेगळं ही सामर्थ्य हनुमंतामध्ये कशामध्ये होतं? फक्त रामनामामध्ये असल्यामुळं हनुमंताला कशाची बाधा झाली नाही. काळपाश तो आयुष्यघात कर्मपाश तो निराशवंत धर्मपाश तो आश्रमागत वेद विद्यार्थ ब्रह्मपाशा. आता ह्या 4 पाशाचे एकाच ओळीमध्ये लक्षात राहील. माणसाच्या महागताची कर्मपाश आहे. कर्मपाश म्हणजे माणसाला दुःख सुख ह्या भानगडी सगळ्या कशामुळे? आपल्या कर्मपाशामुळे. पण हनुमंत ह्या पाशाचा वेगळाच होता. माणूस जन्मपाशामध्ये जन्मतो, मग मोठा झाल्यावर त्याला काळ कवा तरी गाठणार आहे ना. की काळ पाश सुद्धा हनुमंताला नव्हताच किंवा हनुमंताला मरणच नव्हतं. ह्या सगळ्या पाशामध्ये हनुमंत बिलकुल सुद्धा घाबरत नव्हते. देह ममता तो मोहपाश मुख्य पाया तो आशा पाश कनकांता जन्मपाश सप्तपाशी जीवबद्ध. आता माणूस मग कोणता बी असू देव की माणसाच्या पाठीमागे 7 पाश सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये मोठे 2 आहेत. त्यामध्ये 2 कोणते? माणसाचा कर्मपाश म्हणजे माणसाच्या ठिकाणची आशा आणि मनुष्य. ह्या 2 पाशामध्ये माणूस गुरफटून जातो. आता माणसाची आशा किती आहे? एखादे आपल्याला वाहन घ्यावं वाटलं, मला मोटरसायकल मिळेल का म्हणतो. मोटरसायकल घेतली की त्याची आशा पुरी केली, मग तो कार मिळेल का? कार घेतल्यावर पुन्हा आणखीन काही असं विमानापर्यंत माणसाची आशा बघा. आता माणसाला किती जरी संपत्ती दिली तर माणसाला पुण्या पुरे म्हणले का? ह्या आशेच्या पाठीमागे लागून शेवट माणूस भरून जाईल, पण त्याची आशा संपणार नाही. सप्तपाशाची निवृत्ती रामे करी मारुती राचा न चलती युक्ती पडे गुंती देह पाशी. आता एवढ्या पाशावर जे विजय मिळवायचा त्याला औषध दिलं. मोठं औषध आहे का सांगितलं होय. त्याला एक 2 अक्षराचं औषध आहे. रामनामाचं म्हणजे 2 अक्षराचं औषध. त्या रामनामाच्या 2 अक्षराच्या सामर्थ्यामुळं हनुमंताला त्या 7 पाशाची बिलकुल सुद्धा बाधा झालेली नाही. 8वा पाश तो वितंड त्याचे पोटी पाश उदंड त्याचे नाम पापंड काळे तोंड करत्याचे. अगोदरच्या ह्या 2-4 वेळामध्ये किती सांगितलं? 7 सांगितले पाश. आता ह्या वेळेमध्ये सांगितलं 8वा. 8वा म्हणजे सगळ्यामध्ये उदंड म्हणजे सगळ्यामध्ये मोठा आहे. मोठा त्याचं नाव काय? पाप. आता जो माणूस आधारपणे वागतो, जो अशी विचाराने वागतो, जो धर्म सोडून वागतो, त्याच्या मागे पुण्य लागणार आहे, त्याला पापच लागणार ना. आणि त्या पाप ह्या नावाच्या पाशामधून तुझी सुटका कधीच होणार नाही. त्याला जागा कुठे मिळाल्याशिवाय राहणार नाही, नरकाशिवाय तू गेल्याशिवाय राहणार नाही. सकळ पाशाचे छेदन करावया राम नाम प्रवीण नामे हनुमंत संपन्न पाश छेदन केले तेने. आता 7च्या ऐवजी 8 पाश सांगितले. 8 पण 8 पाशाला ह्या देहाच्या वेगळ्या करायला किती सोपं काम आहे. फक्त 2 अक्षर राम राम जर मनानं उच्चार केला तर 8 पाश त्या माणसाकडे बघणार नाही, जवळ सुद्धा येणार नाही. आता उदाहरणामध्ये वाल्मिक ऋषीने कितीतरी पाप केले, कितीतरी रावणं भरलेले होते. तेवढं पाप करून भस्म कशाला
राम राम म्हणून सांगितलेलं होतं. पण पापामुळं त्या वाल्मिक ऋषीच्या तोंडाला सुरुवातीला राम आलंच नाही. त्यानं मराच करत बसला. उलट्या अक्षराला का होईना पण वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. त्याच नामाच्या सामर्थ्यावर हनुमंताने एवढं कार्य करायला सुरुवात केली. सकळ पाशात पुच्छी धाडिता वनी हनुमंत डोळे गडबडूनी पाशधर गेले पळूनी धक धकोनी अपधाके. आता हनुमंताला सगळं नाटक करायचं होता. नाटक ज्यावेळेस पुढच्या पेटला म्हणजे शेपटाला अग्नी लागला. हनुमंतानं काय केलं जमिनीवर गडबडाला सुरुवात केली. गडबडा त्यावेळेस राक्षसाने बघितलं. राक्षसाने आता ही वानर मरते. रावणाने बघितलं रावण मोठा खरोखर मी हुशार आहे. घंटा 2 घंट्यामध्ये वानर मरत. पण ह्या वानराला त्या अग्नीचा स्पर्श नाही किंवा कुण्या पाशाचं बंधन नाही. ही सगळं जगाला दाखवण्याकरता करायला सुरुवात केली. जव जव पुच्छ धडधडीत तव तव पळे हनुमंत द्वंद निराशी साई रघुनाथ नित्य निज भक्ता सहकारी. आता हनुमंताच्या शेपटाने जसा जसा पेट घेईल तसं तसं हनुमंताच्या सभेमध्ये पळायला सुरुवात केली. सगळं आपल्याला पुण्याला आपण फळतच घे. तशी हनुमंताची अवस्था कोण बघितली. रावणानं राक्षसानं बघितली. पण हनुमंत पळू लागला. हे कशा करता पळू लागला ह्याला वेगळं दाखवायचं होतं करायचं होतं वेगळं. पण ह्या राक्षसाला हे हनुमंत कोण आहे समजलं नव्हतं. द्वंद निराशी वाडे कोडे सूक्ष्म रूप निज निवाडे श्रीराम भक्ता मागे पुढे चौकडे कोंदाटे. अहो एवढा मोठा हनुमंताच्या शेपटाला अग्नी लावला. हे अग्नी लावला. ही शेपटाला अग्नी जाळाला ही कुणाला दिसाली आपल्याला. पण त्या अग्नीचा विषय चटका किंवा शेप त्या शेपटाला लागला. शेपटाच्या हनुमंताच्या केसाला अग्नीने धक्का लावला नाही. त्याचं कारण म्हणजे हनुमंत ही भक्त असल्यामुळे भक्ताला संरक्षण करणारा कोण आहे तो राम आहे. भक्त प्रल्हादाला तेलाच्या कढईमध्ये उचलून टाकलं. त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणून भजनच करत बसला. तेल त्याला पिवळं का तुझ्या अंगाला फोडा आला का. त्या नेमाप्रमाणे हनुमंत अंतकरणाच्या ठिकाणी आणून दे. ऐसा साय श्री रघुनाथ द्वंद बाधा कैसी ते द्वंद ते सुकर पोत द्वंद निर्मुक्त हनुमंत. आता द्वैत म्हणजे काय माणसाच्या मागे दुःख आहे. जो माणूस देवाची भक्ती करतो त्याच्याजवळ दुःख कसं येतच रे. जागृतीमध्ये येत नाही किंवा स्वप्नामध्ये सुद्धा त्याच्या जवळ येत नाही. मग हनुमंताने देह वाचा काया मन हे सगळं रामाला अर्पण केल्यामुळं रामाच्या जवळ दुःख याला काय तर दुःखाचं सामर्थ्य दुःख हनुमंतापासून कितीतरी लाभ राहिलं. पुच्छी धडाडी उताश हनुमंतासी अति संतोष पुच्छी बांधिला अमृताश ऐसा उल्हास वानरा. अहो विचार करा हनुमंताच्या शेपटाला अग्नीचा भडभड भडभड भडकू लागला. मग हनुमंताला त्याचा काय त्रास व्हायला तो होईना. उलट हनुमंताला आनंद वाटू लागला. कसा ज्यावेळेस एखाद्या माणसाला ऊन लागू लागलं. ऊन आता अग्नीचं सोडा ऊन लागू लागल्यावर त्याला काहीतरी थंड प्यायला दिल्यावर थंड सावली दिल्यावर किती चांगलं समाधान वाटेल. तसं ते अग्नी पेटलंय पण हनुमंताला शांत वाटावे आणि आनंदाने हनुमंत काय करतो. पुच्छी पेटला वैष्णवान सेवाला शरचंद्र ऐसा उल्हासे कपिंद्र रामचंद्र निज साय. ज्यावेळेस शेपटाला अग्नी लावला त्यावेळेस हनुमंताला आनंद आणि मनाच्या ठिकाणी भरत कसाला दृष्टांत रूपानं सांगितलं. आता उद्या केव्हा परवा दिवशी पौर्णिमा आहे ना. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला कितीतरी भरत येतं. चंद्र किती शोभायमान दिसतो शीतळ दिसतो. तसे हनुमंताला शीतळपणा आणि समाधानपणा मनाच्या ठिकाणी वाटू लागला. राम नामाची नवल गोष्टी द्वंदाची पाठी पोटी रामची द्रुपदा विदृष्टी निर्द्वंद सृष्टी राम नामे. अहो आपण नुसतं अग्नीच्या जवळ गेलं की शेकानच बाबू म्हणून लांबतात. पण हनुमंताच्या शेपटाला जेवढा अग्नी भडकलाय पण हनुमंताला किंचित सुद्धा बाधा होत नाही. याचं कारण हनुमंताच्या जवळ दुःखच यायला तयार नाही. कशामुळे बघेल हनुमंताच्या शरीरामध्ये भरून उरलेला राम आहे. भरून उरलेला. मग त्याला संकट येऊ येईल का. त्या नियमाप्रमाणे आनंदानं हनुमंत रामाचे स्वभाव बघू लागले. राम नामा परते साधन नाही सरते अग्नी बांधून शक्य माते कृपा रघुनाथे मज केली. मोठ्या आनंदानं मनाला सुरुवात केलं. कुठं मना
प्रेम केलं, किती उपकार केला. एवढा रावणानं खटाटोप करून माझ्या शब्दाला अग्नी लावला, पण अग्नीचा एक तिळभर सुद्धा मला काही त्रास होत नाही, म्हणून मनाच्या ठिकाणी आनंद करू लागले. पुढील कथेचा कथितार्थ जवळ पुच्छ धडधडीत तव तव हनुमंत तळमळीत राक्षस शांत करावया. आता ग्रंथकर्ते नाथ महाराज तुम्हाला सांगतात, जे ऐकायला बसलेली आहेत कथा, ती कथा ऐकणारी माझ्यापेक्षा पुण्यवान, भाग्यवान आणि बुद्धिवान आहेत बोलेला. ज्यावेळेस रावणानं अग्नी लावला खरा शब्दाला, अग्नी जसा जसा भडकू लागला तसं तसं हनुमंताला दुःख वाटवतो, तसा तसा हनुमंताला आनंद वाटू लागला. आणि आनंदामध्ये हनुमंताला पुढं काय करतो, कशी लंका जातो, काय काय भानगड करतो, ती जरा कान सविस्तर ऐका असे विनंती करतात. नेत्री लावली अर्धचंद्री खरस्या निली मुखातरी उच्च पत्रोनी धरे वरे मरणानुकारी निचेष्ट. अहो हनुमंतामध्ये किती नाटक असेल विचार करा. तिळभर सुद्धा अग्नीचा आणि हनुमंताचा अर्थार्थी संबंध नाही, पण आपण तसं नाटक करतो ना, पूर्ण आल्यावर खरा खरा करतो बघा. त्यानं खोटा हनुमंताला नाटक करायला सुरुवात केला. शब्दाला इकडं भडभड अग्नी लागलाय, त्यानं इकडं गडबडा लोळाला, इकडून पोळ आणि तिकडून पोळ, असं गडबडा लोळत असताना शेवट हनुमंताच्या तोंडाला फेस आला, डोळे पांढरे झाले. राक्षसानं आणि रावणानं बघितल्यावर त्यांना का वाईट वाटत असं का चांगलं वाटत असेल, कोणतं वाटलं असेल, चांगलं वाटलं. त्यांना वाटलं आता ही बोला मरते. राक्षस येऊनी समस्त त्या हलवून पाहात तव तो हलवी पाय हात वानरे दात विचकिले. आता ह्याला सगळे ही नाटक करायचं होतं, सगळ्याला फसवायचं होतं. काही राक्षस आपल्यासारखे शाणे उठले आणि जर हलवायला डवचायला सुरुवात केला हनुमंताला. पण हनुमंतानं डवचीत असताना उभे नाही दात इकडे विचकावले. त्यावेळेस राक्षसानं म्हणजे बोल दिली, म्हणजे बोला मिली आता. असे आनंदाने राक्षस एकमेकाला सांगू बोलू लागल्यावर एक उरते पालते करीती एक उपराटे धरिती तव कुचाग्नी पोळती मग पळती माघारे. वर राक्षसाने मुखाट्याने उभारून बघावं का मेले का नाही मेले. त्याने परीक्षा करायला सुरुवात केली. कुणी टगड्याला धरायचं उचलाय बघायचं, कुणी हाताला धरायचं फिरवायला बघायचं. तेवढ्यामध्ये शिपूट पटकन जवळ चटकन पोळं सोडून द्यायचं आणि पळून जायचं. अशी अवस्था करायला सुरुवात केल्यावर एक ढोंगी लावी ती काड्या एक हानी ती पडपडा वानर निशंक गाडा दात दाडा हलविना. आता वानर ही सगळं सोंग करू लागलेलं, पण या राक्षसाला आकल राहू करे. ही बिंडोक राक्षसाने काय केलं, कुणी काठीने डवचाल, कुणी टंग धरून ओढाले, कुणी इकडे पळाले तिकडे ओढाले. अशी अवस्था हनुमंताची करू लागले. पण हनुमंताला काय वाटलं, ह्यांना काय करायचं अगोदर करू द्यावं, काटणाने काय करायचं ह्यांना पुन्हा दाखवावं असा मनाच्या ठिकाणी विचार ठरवू. मिस करोनी अति निवृत्ती हलोनी दीपाया पातया पाती म्हणते निमाला मारुती करोनी ख्याती रण मारे. आता शेवट हनुमंतानं मिस अशी घेतली, कुंकड बी ढकललं, कुंकड बी वळलं, ऊन बी करायचं नाही, कोण बी नाही, चोय बी नाही. त्यावेळेस सगळ्या राक्षसानं ठरवलं काय, मला मिली दिसायला वानर, पण आपल्या लंकेची ह्यानं दशा केली. ही मेलं ना आपल्या ह्या लंकेवर युद्ध नाही गेला असं आनंदानं म्हणू लागल्यावर वानर वीर जगजेटी मारिल्या राक्षसाच्या कोटी इंद्रजिता रावणा दुख मोठी अवघ्याचे पोटी आती धाक. आता बरोबर आहे ना, ह्या वानराने सगळ्या लंकेला परेशान केलं. कोट्यावधी राक्षस मारले, रावणाचा आख्या नावाचा मुराचा काटा काढला एवढंच बसून. शेवट इंद्रजिताला बोगद्यामध्ये जाऊन लपून बसावं लागलं. रावणाला आणि इंद्रजिताला ही वानर म्हणल्याबरोबर ह्यांची झोपत उडायची एवढी धसकी होती. आता हे मेलं ना, आपली चांगली गोष्ट झाली अशी म्हणू लागल्यावर जरी हा मरण न पावता करिता अवघ्याचे घाता गाडी बुद्धी लंका नाता छळ्या म्हणता मारिले. आता खरंच विचार करा, हनुमंत खरंच बेशुद्ध अवस्थेमध्ये का मेलाय का? पण या राक्षसाच्या अज्ञान बुद्धीमुळे काय वाटलं, ही मेला म्हणजे बला गेली.
एवढं म्हणत असताना एवढं ते थांबले का राक्षस? खरोखर आपला राजा रावण हुशार आहे, बुद्धिवान आहे. काहीतरी कपट करून हे वानर मारलं, बरी पीडा गेली असं एकमेकाला बोलू लागले. आमुचे दळी इंद्रजित बळी, त्यासी केली रणरांगोळी. वीर मारिले आतुर बळी, कोण त्या सवे फळी घेऊ शके. आता समजा हे वानर जर कपट करून मारलं नसतं, सगळ्यामध्ये लढाई करण्यामध्ये श्रेष्ठ कोण होता? आपल्यामध्ये इंद्रजित. पण इंद्रजिताला सुद्धा पाठ दाखवून जाऊन बोगद्यामध्ये लपून बसावं लागलं. आणि समजा ही वानर जर मेला नसता जवळ, तर ह्याच्याबरोबर कोण लढाई करणार होतं? ही जी मेला ना, आपल्या लंकेमध्ये पीडा गेली. रावणासी नाही बळ परी करू जाणे स्वय छळ. पेटवणी लांगुळ गोळांगुळ मारिला. आता माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकार आहेत. माणूस म्हणल्यानंतर एका विचाराचा माणूस नसतो. काही माणूस दिसाला उंच झुपाळ राहतो, पण त्याचं मन मोकळं राहतो. मनाच्या ठिकाणी त्याचा कपट नसतो. काही माणूस काय राहतो, टुकबरच राहतो, पण त्याला आपल्या कलेनं समोरच्या माणसाचा काटा किंवा समोरच्या माणसाला फसविल्याशिवाय राहत नाही. तसा आपला बुद्धिवान रावण आहे. रावण लढाईमध्ये समोर गेला नाही, ह्याला कपटानंच काटा काढला. खरोखर आपल्या रावणाला मानावा असा रावणाचा मोठेपणा. कोण हे राक्षस गावला? सत्यवादी वानर पूर्ण पाळो श्रीरामाची आन सांगून आणि मरण आपण आपण मारविले. आता माणूस मेल्यावर कुणी म्हणते चांगला होता का वाईट होता? आता ज्यावेळेस हनुमंताने एवढं राक्षस मारले, पण हनुमंताला वाईट बोलले नाही. खरोखर वानर इमानदार होतो. त्याला ज्यावेळेस रावणानं आण घातले, खरोखर रामाचा हा भक्त होता. त्याला खोटं नाही सांगितलं. रामाच्या आण हे सत्य करून आपलं मरण शब्दामध्ये आहे म्हणून सांगून टाकलं आणि मरून गेलं. खरोखर वानरासारखा इमानदार दुसऱ्या जगामध्ये नाही. वैद्य पाहती विचक्षण म्हणती हृदय आहे प्राण तोय अतिशय शिक्षण. क्षणार्धे पूर्ण निमेल. एवढं ज्यावेळेस चर्चा इकडे तिकडे होऊ लागल्यावर त्यावेळेस डॉक्टर असतील, MBBS मला सर्जन मला काही भानगडी रावणाचं डॉक्टर असतील की रावणानं सांगितलं, डॉक्टर लोक आले, जा म्हणले गेले का जुत्या आहे बघूया. लगेच डॉक्टर गेले. कुणी हाताला कुणी पायाला सगळ्या नाड्या तपासल्या. त्यावेळेस डॉक्टरनं सांगितलं रावणाला, राजा विराट ही वानर म्हणजे वाचणार नाही, 5-10 मिनिटामध्ये मरून जाईल. त्यावेळेस रावणाला अतिशय मनाच्या ठिकाणी आनंद वाटला. हनुमंत निमालाय कोणी वाणी धाव पाहता निशानी. निर्जित अर्चलामणी रावणे श्रेणी वाटिली. आता डॉक्टरने सांगितलं कुणालाही पटणार ना, 10-5 मिनिटामध्ये मरणार म्हणजे मेळच थोडक्यामध्ये जरा. लगेच रावणानं सांगितलं, आम्हाला उशीर कशाला, आणामध्ये पिढे वाटा. लगेच वाटे वाजवा. आपल्या नगरीमध्ये सगळीकडे इकडे तिकडे मोठ्या आनंदानं पेढे वाटा. वैद्य पाहती विचक्षण म्हणती हृदय आहे प्राण तोय अतिशय शिक्षण. क्षणार्धे पूर्ण निमेल. पण त्यावेळेस डॉक्टर आताच्या सारखे नव्हते, अतिशय हुशार असेल हुशार. त्या डॉक्टरने इकडे तिकडे तपासलं आणि सांगितलं काय, ह्याच्या हातापायामध्ये कुठं नाडीमध्ये जीव नाही म्हणजे थोडं काय दुरदूर करायला म्हणजे थोडं. आता 5-10 मिनिटामध्ये ही बंद होईल म्हणजे मरून जाईल. त्यावेळेस सगळ्याला अतिशय आनंद वाटला. राक्षसी सांगती सीते पासी तुवा संवाद केला जाक पिसी. आगी लावणी त्याचे पुच्छासी रावणी त्यासी मारिले. अहो हनुमंत मेला हे कळाल्याबरोबर त्यावेळेस मोबाईल तर नसतील, पण त्या राक्षसांना धावत पळत अशोकवनामध्ये जाऊन सीतेला सांगितले, हे सीते तुझ्याजवळ अशोकवनामध्ये आलेले वानर. एवढे मोठे ही बनकर हे सगळे राक्षस मारले, पण तेवढा ही बलवान वानर रावणानं कपटानं मारला असं सीतेनं ऐकल्या. सीतेच्या मनामध्ये काय वाटलं आपण आता पुढे मारिले ऐकोनी कपिसी सीता झाली कासाविसी. जठराग्नी आणून ध्यानासी स्वयत्यासी प्रार्थित. अहो सीतेनं ही हनुमंत मेला किंवा हनुमंताला मारले एवढे शब्द ऐकल्याबरोबर सीतेच्या मनाला चांगलं का वाईट वाटलं असेल. वाईट वाटलं. सीतेने मनात विचार काय केला, माझ्या कामाचा त्याला आलेला हे वानर ह्या कपटी रावणानं मारलं, मग आपण कशाला राहायचं. आपण आपल्या देहाच्या ठिकाणचा जठर आगले म्हणजे अन्न पचवणारा आगले ही काय करावं, पेटवावं.
आणि आपला उभा देह जाळून ह्या ठिकाणी राख करावा असं सीतेने मनाच्या ठिकाणी विचार केला. जरी मज श्रीरामाची गुरुभक्ती श्रीराम सेवा तपसंपत्ती श्रीराम भक्ती जरी हनुमंती तरी मारुती वाचवी. आता एवढं मनाच्या ठिकाणी सीतेने विचार केला. पण सीता आणखीन काय म्हणतो, मी जर सत्य रामाची पतिव्रता असेल आणि तो हनुमंत जर खरा रामाचा भक्त असेल तर रामाला त्याला मरू देऊ नये असे हात जोडले आणि रामाची प्रार्थना सीतेने करायला सुरुवात केली. ऐकोणी सीतेचे वचन अग्नी घाली लोटांगण वातो श्रीरामाची आन नाही मरण हनुमंता. आता ही सीता काय साधी सुधी होती का? सगळे ही जग तिच्या हातामध्ये, सगळे देव तिच्या हातामध्ये. आता देव मोठा का लक्ष्मी मोठी? विचार करा, लक्ष्मीच मोठी आहे. सगळ्या देवाला झोपी घालून तिने हे सगळं जग निर्माण केलं. देवाला पटामध्ये मालकाला तिने पटा लागू दिला नाही. ही आदिमाया शक्ती सीता ज्यावेळेस तिने अग्नी प्रकट करायचा विचार केला, साक्षात तिच्या समोर अग्नी प्रकट झाला. सीतेच्या समोर अग्नीने तुम्ही हात सोडले आणि सांगायला सुरुवात केली, सीते मी सत्य सत्य सांगते, खोटं सांगत नाही. तुझ्या हनुमंताला मरण नाही म्हणजे मरण नाही. हनुमंताला काय जर या राक्षसाने भानगडी केल्या तर केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ऐक हनुमंताची प्रोढी लंका जाळील रोकडी मारील राक्षसाच्या कोडी जाळीली जाडी रावणाची. आता सीतेला कितीतरी अग्नीने सहाय्य आणि मदत केली. सीतेच्या मनामध्ये अनावर दुःख झाल्याबरोबर अग्नीने सांगायला सुरुवात केली, आई तुझ्या हनुमंताला बिलकुल सुद्धा कसली ह्या लंकेमध्ये भीती नाही. हनुमंताच्या शेपटाला अग्नी लावला खराय, पण अग्नीचा चुलीवर देखील बाधा हनुमंताला नाही. हनुमंताच्या शेपटाला अग्नी लावल्याबरोबर हनुमंतानं सुरुवातीला उद्घाटनामध्ये रावणाचं थोबाड काढलं. आणि आता ह्याच्या पुढे सगळ्या लंकेचे राग करणार, सगळ्या राक्षसाचा काटा काढून शेवटचा सीता तुझी भेट घेण्याकरता येईल. हनुमंत तुझी भेट घेण्याकरता येऊन पुन्हा रामाची भेट घेण्याकरता जाणार. रावणाचा अपमान आव्हान करी पुरदहन ऐसे ऐकोनी वचन सुख संपन्न जानकी. आता एवढा अग्नीला साक्षात प्रगट होऊन सांगितल्यावर सीतेला खोटं वाटलं, सीतेला खरं वाटलं. हनुमंत मेला ही दुःख मनाच्या ठिकाणी होत होती. सीतेला काढून टाकलं. मोठ्या आनंदानं सीता आपल्या रामाचं भजन करत बसली. हनुमंत निमाला निशेष पावाल्या घे लोक त्याचे पाहावया मुख एक एक दाटले. आता रावणाच्या सभेमध्ये काय झालं, हनुमंत मेला. ही सगळ्यांना सगळीकडे चर्चा आणि बोंगायला आजायला आनंदानं नाचायला सुरुवात केली. आपण एखादी चांगला माणूस किंवा वाईट माणूस मिळाला कसा मिळाला, कुठं मिळाला, कुठं आहे मिळाला बघायला जाता कोणी. तसे राक्षस बघायला बारी लागली बारी कुणाचा हनुमंताचं तोंड बघण्याकरता. मेळवावया राक्षस मांदी मिस घेतले निज बुद्धी अवघ्या वधावया त्रिशुद्धी पेटले द्वंद्वी ते ऐका. आता नाथ महाराज काय म्हणतात, किती हुशार असेल. आता ऐकणारे काय म्हणतील, बसल्या बसल्या हनुमंताला असं का सोंग केलं असेल म्हणतील का. पण हनुमंताचं सोंग करायचं कारण वेगळं. हनुमंताला का सोंग केलं, ही एकेका घरला गडबडी गोळ्यामध्ये कशाला आपण हुडकी छेडावं. राक्षस मेलं म्हणून आपण बघायला सगळे जवळ जवळ इथं जमा होते. जमा झाल्याबरोबर आपलं शिंपूर फिरल्याबरोबर सगळे राख होईल. आपणाने भानगडी करत बसायचं. थोडा एवढा त्या ठिकाणी भीतीनं काही राक्षस आपण पळून जाऊ. आता त्या रावणाच्या महालाला किंवा रावणाच्या सभेला जी दरवाजा होता ना, त्या मेन दरवाजाला शिकतात. मेन दरवाजा पळायला जाऊ तर बाहेर पळू ना, असं एका ठिकाणी पळलं
आणि सगळ्याचा काटा आणि सगळ्याला जाळून मारायचा विचार केला. घुमसू बाबर झोटी डोंबलिया राक्षस पुष्टी पुच्छतया माझी दाटी बोंब उठी देह दाहे. आता राक्षस ह्या शेपटाच्या भेनावेनं काय केले, पळू लागलेले. कुणाच्या अंगावर समजा असलं उपरला असलं तिकडं पडायचं, कुणाचं धोतर राहायचे अर्ध फिटून जायचं. पण तू धोतर फिटलंय का आणि आपला चप्पल तिकडे राहिलाय का, आणि आपण नागच पाळला पाहिजे सुद्धा त्यांना भान राहिलं नाही. एकाच्या वस्त्रा लावी आगी तेनेच जळती सर्वांगी पुच्छ घाली एकाच डोंगी नेसण्यागी लावी एका. आता वानर माकड चेष्टा म्हणल्यावर आपण बघतोच ना. हनुमंतानं काय करायचं, कुणाच्या धोतराला खालून कुणाच्या पॅन्टीला खालून लावायची आम्ही, म्हणजे काढायची म्हणजे गडबडून कुणाच्या घुमनाकडे सुटायचं. धुंगण पेटल्यावर काय करलो, इकडे पळावून तिकडे शिरपूड आहे. अशी दशा कुणाची रावणामधल्या सगळ्याच्या राक्षसाचे केल्यावर एकाचे मुंडासे जळत फेडू जाता पोळले हात एकाचे जगे जळते एकाचे जळत कटिबंध. आता कुणी पटकेवाले असते, कुणी टोपीवाले असेल आमच्यासारखे, त्या पटक्याला लावल्यावर पटक्याचा आडाकडा गेला की हात लावायची. टोपी कसं आमच्या सरकारनं फेकून दिली असेल तिकडं. कुणाच्या गळ्यामध्ये असलं उपर नाही, त्या उपरण्यालाच आम्ही लावायचं, उपरणं काढायला गेलं की लगेच हाताला पडायचं. अशी अवस्था आणि आरडा ओरड सगळ्या सभेमध्ये सुरुवात केली. आगी लागली धोत्रासी बीज पोळले लिंग प्रदेशी नागवी नाचती रावणा पासी दावी तित्यासी निजलिंग. रावण ते लावी हात काहीतरी व्यथा होईल शांत वेद विभागी तू पुण्यवंत पद्महस्त पै तुझा. आमच्या देहाच्या ठिकाणी आग आहे ना, द्वारी निशाने त्राटल्या भेरी जळू जळू रावणा तुझी तोरी जो मारी त्वा केली. आता ज्या रावणानं सांगितलं तर पेढे वाटा, गुड्या उभा करा, वाटे वाजवा, इकडं सगळं चालू असताना इकडं ज्यावेळेस रड पड सुरुवात झाली, त्याच राक्षसाला रावणाला म्हणायला सुरुवात. काय म्हणजे रावणा, तू एवढा मोठेपणा, तुझा सगळा मातीत गेला, म्हणजे मातीत गेला. तुझ्यासारखा पापी दुसरा कुणीच नाही. लढते ह्या वानराच्या शेपटाला अग्नी लावला आणि आमचं ह्या ठिकाणी काटा काढायचं ठरवला, असा रावणाला रोज देऊ लागले. लंका नागविली वस्त्रासाठी तेला तुपा पडले तुझे दीप लावणे कुंटली गोष्टी शेकी जीवासाठी आठी मांडली. अहो राक्षसाच्या दुःखामध्ये बोलू लागले, आडू लागले, काय म्हणू लागले, खरं बोलू लागले बरं का. खरं रावणा ह्या वानराच्या शेपटासाठी काय केलं, सगळ्या लंकेला नागवं करावं लागलं. कुणाच्या अंगावर कपडा ठेवला नाही, लेकराची टाळून हाताला तेल ठेवलं नाही, किंवा थोडंसं तूप टाकून भाजीवर तूप टाकून तूप सुद्धा खाला ठेवलं नाही. एवढी सगळी अवस्था केली. कशामुळे झाली, ह्या तुझ्या वागण्यामुळे झाली, असा दोष रावणाला देऊ. रावण म्हणे गा हनुमंता लोक जाळीसी कमन्या अर्था सावध ऐक लंकानाथा तुझं तत्वता सांगेन. अशी ज्यावेळेस अवस्था आणि सगळ्या लोकांची रड पड रावणाला ऐकले रड, त्यावेळी रावण हुशार होता. रावण गडबडीने उठला आणि म्हणायला सुरुवात केली, हे वानरा, अरे तुझ्या शब्दाला अग्नी लावलं, तू कुणाला बसवता नाही, सगळी माझी ही प्रजा जाळतोस, माझं सैन्य जाळतोस, ही काय मार्ग आहे. त्यावेळेस हनुमंताला ऐकून घेतलं आणि सांगितलं, रावणा तुझ्यासारखा वेडा दुसरा कुणीच नाही, म्हणजे तुझ्यासारखा मूर्ख नाही दुसरा. ही शिकून असं का करायला आणि ह्याची भानगड काय मी सविस्तर सांगतो, तू लक्ष देऊ नाही. पुच्छासी मरणाले निश्चित मरण भय झडा देत भेने लोका माझी दडत त्यासी म्या येत काय कीजे. आता किती हुशार असेल हनुमंतांना काय उत्तर दिलं. रावणा म्हणा तू येडायस, पागल आहे. आता ही शिरपूड मारणार म्हणले, मरणार, आता मरलं थोडा वेळा मरण.
मग कुण्याही माणसाला मरण येऊ लागल्यावर माणूस घेऊन ह्याच्या हातापाया पड त्याच्या हातापाया पड इथं लोक तिथं लोक करताना तसं ही शिंपूट आता कुणाच्या पाया पडाले चाळालं नाही कुणाच्या पाया पडाले कुणाच्या समोर जाऊन हातच ओढाले मला वाचवा वाचवा म्हणाले शिंपूट माझं जाणून बुजून तुझ्या राक्षसाला त्रास देत नाही एकाचे चरण धरित एकाचे पाठी दिगत एकाचे पालवा झोंबत मरण भयाते चुकवावया आता तुझ्या डोळ्याचे देखत ही शिंपूट काय करायले कुणाचे पाय धरले मला वाचवा म्हणून कुणाच्या पाठीमागे डबारे जाऊन त्याच्या आडवं व्हायला म्हणजे माझं मरण येऊ नये म्हणून कुणाच्या गळ्याला पडाले गळ्याला मला वाचवा म्हणून अशी अवस्था झालेली हनुमंतानं खरं सांगितले का सगळी बनवा बनवी रावणाला करायला सुरुवात केली एकाशी होते शरणागत एकाचे गळा पडत विनोनी अलंकानात मरणमुक्त करा म्हणे आता समजा आपल्या माग मरण लागलं किंवा आपल्याला कुणाचा मार बसू लागल्यावर आपण ह्याच्यापासून जाऊन रडतो त्याच्यापासून जाऊन हात जोडतो कुणाच्या पाया पडतो ना तशी अवस्था ह्या शेपटाचे रावणा झाले तू तुझ्या डोळ्यानं बघ आणि विचार कर असं ठाम सांगितल्यावर पुरी श्री जाळी सर्वासी या नाव तू शरण म्हणसी भली बुद्धी तुझ हनुमंतासी राक्षसासी मारावया एवढे शब्द ज्यावेळेस रावणानं ऐकले त्यावेळेस रावण काय म्हणतो हनुमंताला हनुमंता हे वानरा चांगली बुद्धी आहे म्हणजे तुझ्या शब्दाची काम एकतर काय करायला तुझ्या वानराचं शिंपूट कुणाच्या पायाकडून जाळाले कुणाला पाया कुणाला पाठीकडून जाळाले कुणाला छातीकडून जाळाले कुणाच्या डोक्यावर गेले की डोक्याकडून जाळाले तुला विचारलं तो मग काय म्हणतो की हाता पाया पडाले चांगली तुझी युक्ती असं रावणाला सांगितल्यावर पुच्छ खवळल्या येथ रावणा चुकलासी निश्चित तोही सांगेन गुह्यार्थ सावचित्त अवधारे आता रावणाने एवढे शब्द ऐकल्यावर हनुमान काय गुन्हा बसला काय म्हणजे रावणा तू काय चुकलास आणि तुझ्या चुकीमुळे ही शिंपूट काय करावे ह्या चुकीचा अर्थ मी सांगतो म्हणजे चुकीचा अर्थ जरा कान उघडे करून ऐक असा हनुमंताला मोठ्यानं सांगून पुच्छ उघडे पडल्या तिळभरी मरण नये पुच्छावरी करील लंकेची बोरी महामारी राक्षसा आता हनुमंत रावणाला सांगत असताना कुठं आले बुडावर आले बुडावर हनुमंतानं सुरुवातीला काय सांगितलं होतं खरंच मला मरणच नाही तर रावणाने काही भानगडी केल्यावर खोटं सांगितलं म्हणजे मला मरण नाही माझ्या शेपटाला मरण आहे पण कसं आहे ह्या शेपटाला सगळा कपडा गुंडाळायचा शिंपूट जर 4 बोलून उघडं राहिलं रावणा शिंपूट मरणार नाही लंका जाळल्याशिवाय राहणार नाही त्या नियमाप्रमाणे त्यानं शिंपूट माझं सगळं गुंडाळणं झालं नाही माझं शिंपूट उघडं होतं आता शिंपूट बिलकुल मरणार नाही आणि शिंपूट तुम्हाला वाचून देणार नाही एवढं सांगून टाकल्यावर पुरीने सांगितले होते तुवा उपेक्षुनिया त्याते न सांभाळिता पुच्छाते अग्नी ते लाविला आता रावणा हे माझा दोष नाही तू ज्यावेळेस शेपटाला गुंडाळायला तुझ्या सुरुवात केला सांगितलास राक्षसाला त्यावेळेस मी अगोदर सांगितलं होतं माझं शिंपूट तिळमध्ये उघडं राहिलं तर सगळा अनर्थ झाल्याशिवाय राहत नाही तू शिंपूट जरी उघडं राहिलं तुला सांगितलं तुझं ऐकलं नाही लावा म्हणजे अग्नी लावलास तू फुंकलास आता शिंपूट मरणार नाही आणि तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही पुच्छी तिठाई उघडे होते तेने मरण याची नयेची त्याते परतले अग्नी शोभारते त्रिविध घाते घातावया अरे रावणा कितीतरी तू वेडास कितीतरी मूर्ख आहे शिंपूट एका ठिकाणी 10 ठिकाणी उघडं राहिलं होतं 10 ठिकाणी त्याच्यामुळे शिंपूट तर मरणारच नाही आणि शेपटाला अग्नीने सहाय्य केलं दोघं मिळून एकाच राक्षसाला लंकेमध्ये जाळल्याशिवाय सोडणार नाही राक्षस मारील महाबळी करील लंकेची होळी बुजवून खंदकाची पाळी पाडील पोळी दुर्गाचे आता हनुमंताला सांगत असताना रावणाला काही भिला का रावणाच्या असं समोर समोर वाटातून म्हणायला सुरुवात केली रावणा आता ही शिंपूट तर मरणार नाही पण लंका जाळल्याशिवाय लंकेची राख झाल्याशिवाय सोडणार बी नाही
तुझ्या लंकेचे जे बाहेरून खंडक आहेत ना, ज्यावेळेस लंका जळू लागली त्यावेळेस लंकेच्या आजूबाजूच्या भिंती जळायला सुरुवात करते. भिंती आणि भिंतीचे दगड ह्या खंडकामध्ये पडून खंडक साफ होईल. ही साफ करायचं होतं. कशामुळे? पुन्हा रामाबरोबर येणारे वानर सरळ लंकेमध्ये यावं, त्यांना आडकाठी काही राहू नये. ही अगोदरच हनुमंताला काम करायला सुरुवात केली. पुच्छ शोभले अति शोभाते माझेनी निवारे नाता सत्य जानगा लंकानाथा करील घाता लंकेशा. आता रावणा तू काही जरी भानगड केलास, मला किती जरी सांगितलं असतं, माझं शिकूट आता मला ऐकणार नाही. माझ्या शब्दाच्या पलीकडे गेलं म्हणजे शिकूट. हे कशामुळे? तुझ्या आज्ञानुसारामुळे एवढी भानगड झाली. आता शिकूट लंका आणि तू बघून घे म्हणून हनुमंत मोकळे झाले. जरी असेल अंगमन तरी पुच्छासी करावे रण माझे निवारे नादान शोभले पूर्ण कपी पुच्छ. आता हनुमंत किती अटकल असेल हनुमंतामध्ये. हनुमंताने रावणाला सरळ सांगून टाकलं, रावणा माझा आणि शब्दाचा आता अर्थार्थी संबंध राहिला नाही. माझं शिकूट बिलकुल ऐकणार नाही. तुमच्यामध्ये जर लढाई करायचं सामर्थ्य असेल, तुम्ही आणि शिकूट बघून घ्या. एवढं सांगून हनुमंत मोकळे झाले. ऐसे बोलत हनुमंता जळत पुच्छ राक्षस माता वाजले पयाते निघाता वीर विघाता मांडिले. एवढं बोलत बोलत हनुमंत समोर आहे. शिकूटकडे कामाला लागले. शिकूट काही थांबलं नाही. शिकूट लगेच उठलं. कुणाच्या डोक्यावर कुणाच्या पाठीवर सगळे राक्षस जाळायला सुरुवात केली. पुच्छा विघात महाबळी सवेचे अग्नी सर्वांगी जाळी राक्षसा मांडली महाहोळी करील रांगोळी महावीरा. आता शेपटानं हनुमंताचं दोन काम करायला सुरुवात. आधी काय करायचं? डोक्यामध्ये फाडकन ठाका द्यायचा, लगेच खालून लावायचं. वरी बाबा म्हणतो तर खालून पेटायचं. कुठं पळाय मिळला ना हालाय मिळला. अशी सगळी राक्षसाची अवस्था हनुमंताच्या शक्ती. रावणापासी हनुमंत निशंक भैसला सावचित्त पुच्छे मांडिला अकांत अग्नि संतप्त राक्षसा. आता किती हुशार हनुमंत असेल. हनुमंत रावणाच्या समोर बसला. समोर रावणाला बोलायला हनुमंताचं रावणाचं बोलणं चालू आहे, पण इकडे शेपटाचं काम चालू आहे. त्या शेपटानं सगळी रावणाची सभा जाळायला आणि मारायला सुरुवात केली. त्यावेळेस सगळी सभा आणि रावण सुद्धा घाबरून गेल्यावर राक्षस सैन्य माझारी बोंब सुटली एक सरी अग्नी पोळती उरी श्री पुच्छ महामारी मारित. आता एवढ्या सभेमध्ये ज्यावेळेस अंगाला अग्नी लागला, कुणाच्या अंगाला फोडून येऊ लागलं, कुणाचा हात जळाला, कुणाचं तगडं जळालं, कुणाचं थोबाड जळालं, कुणी सगळा जळून बसलो झाला. सगळं बोंबलायला आणि आगायला ओरडायला रावणाच्या सभेमध्ये गोंधळ उठून गेला. मिळोनी महावीर समस्त मारा वया हनुमंत धाविन्य शतसहस्र जेवी कामात मातंग. आता एवढं वानराचं शिकूड जाळीत निघाल. राक्षसानं काय केलं म्हणजे? आणि सगळ्यांनी मग ह्याचा काटा काढायचा. मग राक्षस किती जमले? 60,000. ती राक्षसामध्ये 60 सुद्धा नाही. अति उन्मत्त आणि सामर्थ्यवान 60,000 राक्षस शेपटाच्या समोर गेल्यावर शेपटानं काय केली भानगड ते आता उद्या पुंडलिका वरदाई विठ्ठल.